आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो हो चालेल, मी कळवतो. या तुम्ही. मूवी आकाशाने मुक्ता बाहेर गेलेत, ते जेवणच येतील. बरं, मी तसं सासूबाईंना कळवते आणि तुमच्या आवडीचं काही बनवता येतं का बघते. हसायला काय झालं? नाही काय नाही, तू आता बोललीस ना की मी आईला सांगते, तरी असं वाटलं नव्हतं की तुम्ही दोघी एकमेकांना एवढं जपा. असं मूव ऑन होता आलं पाहिजे. अच्छा, ह्याला मूव ऑन म्हणतात का? उभी मला वाटतंय वृंदाने पण मूव ऑन झालं पाहिजे का? अजिंक्य एकदम बरोबर बोलला. ही केस कधीपर्यंत चालेल काही माहित नाही, त्यामुळे आयुष्य थांबून राहायला नको. आणि उभी मला खरंच असं वाटतंय की वृंदाने नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे. आणि तिने जर असं केलं ना तर माझ्या मनावरचा ताण कमी होईल. समीर, आपल्या आयुष्यातून आपला माणूस निघून गेल्यानंतर पुन्हा आयुष्य जगायला घेणं तितकं सोपं नाहीये समीर. ताईला पटकन असा विचारही करता येणार नाही. आणि आपण तिने तिचं आयुष्य जगावं यासाठी तिला आधार द्यायला गेलो, धीर द्यायला गेलो, हिम्मत द्यायला गेलो, तरी ती आपला आधार नाही घेणार, उलट गैरसमज करून घेईल. आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. बाबा, बाबा. अगं आहे, मी इथेच आहे. बोल बाबा. बोल बोल. त्या 10वीच्या बॅचेस साठी तुम्ही भूगोलाच्या नोट्स काढल्या होत्या ना? हो काढलेत ना. मग कुठे त्या उद्या द्यायच्यात त्यांना? मला वाटतं त्या जोडीत ठेवल्या असतील बघ. जोडीत असतील बघ. हो तिथे ठेवल्या होत्या, द्यायच्यात ना. बघ बघते. हा अजिंक्य मांडलेकर, आई इथेच विसरली. कमाल लोकांची. माझ्या जगण्याचा आधारच काढून घेतला गेलाय आणि मला सांगितलं जातंय की तू नव्याने जगायला सुरुवात कर. हे म्हणजे माशाला पाण्यातून बाहेर काढून त्याला श्वास घ्यायला सांगण्यासारखं. तुम्हीच सांगा, कशी नव्याने जगायला सुरुवात करू? तुमच्याशिवाय कोण होतं माझं? आई गेल्यानंतर 4 बहिणींना सांभाळण्यातच बालपण होरपळलं माझं. मित्रमैत्रिणी बनवण्याच्या काळात भांडी कुंडी आणि बहिणींचं मातृत्व घेण्यातच तारुण्य गेलं माझं. ह्या 4 बहिणी आणि बाबा, एवढंच माझं जग, एवढंच माझं विश्व. अशात तुम्ही माझ्या विश्वात आलात आणि माझं सगळं विश्व झालात तुम्ही. आणि आता तुम्हीच केला. तुमच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करणं कठीण असताना हे सगळेजण मला सांगताय. किमान थोडीशी हास तरी. आहे यार तू पण वृंदा. तुला असं एवढं रडताना बघून मला काही छान वाटत असेल का? मला किती त्रास होऊ राहिला याचा तरी विचार कर. बरं बाकी सगळं जाऊ दे, स्वतःसाठी नाही, आपल्या बर्फीसाठी तरी थोडी हास नाही यार नाना.
माझ्या वाट्याला जी काही लाईफ लिहून ठेवली होती ती तर माझी जगून झाली, पण आता इथून पुढे माझ्या वाटणीचं तू जग. आपल्या बर्फीसाठी सगळं मागे टाकून, सगळं विसरून पुढे सरकणार. तुम्ही कसं काय असं म्हणू शकता ताई? ही फाईल राहिली आहे अजिंक्य मांडलेकरांची. हॅलो. हॅलो अजिंक्य सर, तुमची फाईल राहिली आमच्या घरी. हो हो, मी घेईन तुमच्याकडनं उद्या. बर. काय रे मांडलेकर, जास्त शहाणा झालाय काय? एक्सक्यूज मी. ये इंग्लिश मीडियम 2 पॅकाटात बसतील ना, बरोबर मराठीत कळवळशील. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? कोणी पाठवलं तुम्हाला? हॅलो अजिंक्य सर, कोण आहे तिकडे? कोर्टातला हिरो बनत होता ना, हॉस्पिटलमध्ये पडून आहे ना, विचार करत बसशील की आपला काय फॉल्ट झाला ते. पण कोणी पाठवलंय पण तुम्हाला? हॅलो. ते बघ, अजिंक्य मांडलेकर सरांना कोणतरी मारतंय. बघतोय काय? फोडेला हॅलो हॅलो. ओके ना सर? ओके ओके, जास्त लागला नाही ना? नाही ठीक आहे ठीक आहे, थँक्यू सर. ओके ना, काळजी घ्या सर, काळजी घ्या. चला रे. अजिंक्य सर. हा आहे, मी आहे. काय झालं? कोण होतं तिथे आता? नाही नाही, ऑल राईट. कोण होतं ते माहित नाही मला. कुठल्या ना कुठल्या केसमध्ये मला मारण्याकरता असं कोणी ना कोणीतरी पाठवतच असतं. यू डोंट वरी, कळेल उद्या कोण होतं, कोणी पाठवलं होतं, सगळं कळेल. हो, असं कसं? मग तुम्ही ते सिक्युरिटी ठेवायला पाहिजे ना तुमच्या सोबत, म्हणजे कोणीतरी बॉडीगार्ड तरी असायला हवा. थँक्यू फॉर युअर सजेशन, पण मला नाही आवडत असं माझ्या अवतीभोवती कोणी असलेलं. नाही तसं नाही. मिसेस वृंदा, तुमची काळजी मला कळतीये. प्राणाला न्याय दिल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. अहो ऐका, तसं नाही. गुंडांना, धमक्यांना घाबरून केस सोडणाऱ्यांपैकी अजिंक्य मांडलेकर नाही, आणि हा माझा माज नाहीये. रेकॉर्ड आहे, माहितीये मला. ठेवते. आणि हा माझा माज नाहीये. रेकॉर्ड आहे, मला माहितीये. ठेवते फोन. आकाश महाले नावाने टेबल रिझर्व होता. हा तो आहे. का? थँक्यू. वेलकम. बसा. सांग, काय ऑर्डर करू? तुफान मिल. काय आज एकदम शांत शांत आहेस तू? कंटाळा आलाय. काय कंटाळा आलाय म्हणते? तू छान फिरायला घेऊन गेलो तुला, तुझ्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन आलोय तुला डिनर साठी, तरी कंटाळा आलाय.
हा म्हणजे असं काहीतरी हॅपनिंग हवं ना आयुष्यात. नाही कळलं मला. जसं काय आहे, तुला फिरायला घेऊन गेलो तेव्हा तिथे कोणाशी राडा घालता आला नाही. आता इथे रेस्टॉरंट मध्ये आलोय, इथे सुद्धा असं कोणी दिसत नाहीये ज्यांच्या बरोबर तू राडा घालू शकतेस, म्हणून तुला कंटाळा आलाय, हो ना? बास ना, आता किती बोलशील. तुझं असंच असतं मुक्ता, फिरायला नेल्यावरती एक वेळ डिनर नाही मिळाला तरी चालेल, पण राडा घातलाच पाहिजे, हो ना? हा ना, मग ठीक आहे. आणि लोकांच्या खोड्या काढून आपण जर हसलो थोडस तर काय हरकत आहे? पण मी काय म्हणतो, हे तुला खोड्या काढायच्याच असतात ना, मग असं बाहेर कशाला लोकांच्या खोड्या काढत असतेस? एवढंच टॅलेंट आहे तुझ्यामध्ये, तर तुझं टॅलेंट घरामध्ये दाखव. आपल्या घरामध्ये वृंदाते किती शांत शांत असते, हल्ली किती उदास असते ती. एवढंच खोड्या काढायची हौस आहे तर थोड्या खोड्या काढ आणि तिला हसवून दाखव. पण नाही, ते नाही जमणार. आणि मुळात तिला हसवणं तुला जमणारच नाही. तू राहू दे, मी पण काय बोलतोय, राहू दे. एक मिनिट, तू मला चॅलेंज करू नकोस. हा, केलं चॅलेंज. मग बघच आता तू मी काय करते. दादा, कांद्याचे भाव घसरलेत, जास्तीचा माल मागवायला हरकत नाही आपल्याला. हो, मागवतो आजच. आभा, हे काय? हे लेटर तुला कोणी पाठवलं? लेटर? मला बघू. अगं, अपॉइंटमेंट लेटर असेल जॉबचं. अगं, तू इंटरव्ह्यू दिला होतास? काँग्रेस. अरे नाही, अजिबात नाही. अजिबात नाही? मग हे असं लेटर तुला कोणी पाठवलं? हे लेटर पाठवायची हिंमत कोणी केली? अगं बघू दे मला. अगं बघितल्याशिवाय कसं कळणार कोणी? आभा, हे लव्ह लेटर आहे. लव्ह लेटर? लव्ह लेटर आभासाठी? हो. ए ताई, उगाच चेंड्या लावू नकोस. बघू. हो का? थांब, वाचूनच दाखवते तुला आता. कोणी लिहिलंय ते नाव नाहीये याच्यावर, पण बाकी खूप काही लिहिलंय. डिअर आभा, तुला पाहिल्यापासून रात्रीची झोप आणि दिवसाची भूक पसार झालीये. तू किती सुंदर दिसतेस. सुंदर म्हणे. माझा तुझ्यावर खूप जीव आहे. मला तू खूप आवडतेस. आभा, तू माझा ऑक्सिजन आहेस. तू जवळ नसलीस की मला श्वासही घेता येत नाही. तू एखाद्या हिरोईन सारखी दिसतेस. तुला दीपिका म्हणू की कॅटरीना म्हणू? सांग माझ्या फुला, मी तुला काय म्हणू? जितकं करतो मी तुझ्यावर प्रेम, तितकंच तू सुद्धा करशील का सेम? वा, काय डोक्यावर पडलाय हा शायर. आभा, काय नक्की काय आहे? बाई, आणि दिवसाची भूक आणि रात्रीची झोप पण विसरलाय. म्हणजे वाळला असेल ग बाई. हे सगळं जाऊ दे, पण आपली आभा कॅटरीना आणि दीपिका सारखी दिसते हे कसं कळलं त्याला? अरे काय चाललंय तुमचं? कोणी लिहिलं असेल ते आता आम्हाला कसं माहिती? हा, पण त्याने हा तुमच्या दोघांचा फोटो पाठवलाय आणि लिहिलंय की ही फोटोकॉपी तुझ्याकडे असू दे, आपल्या दोघांची आठवण म्हणून.
फोटो मी कोणासोबत फोटो नाही काढले, बघू मला. ठीक आहे, पण मी आता हे सगळं जाऊन बाबांना सांगणार आहे. ए ताई, फालतूगिरी करू नकोस हा. मला बघू दे दादी कोण आहे ते. असं कसं? बाबांना कळलं पाहिजे. मी जाऊन सांगते बाबांना. ताई ताई ऐक, ताई ताई बाबा ताई अगं नको ना, बाबा ताई थांब ना. बाबा मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. तेच तुम्हाला सांगायचंय आणि दाखवायचंय पण. हेच आपल्या आभाचे पराक्रम. तुम्हीच बघा तुमच्या स्वतःच्या डोळ्याने. हा पराक्रम आभा तू थांब बोलले ना, बघा हे तुम्हीच बघा. काय बाबा काय मला नाही माहिती. इथे दंगा नको. आज चल, बाबा आज चल म्हटलं ना, आज चल. ये इकडे. तू चल यात कुठे गेली ती? इकडे बस. इकडे इकडे बस. बस इकडे. काय काय हे सगळं काय आहे? हा बाबा मला नाही माहित काय. मला बघू द्या ना, कोणी पाठवलंय, कोणाचा फोटो द्या ना. हो का? म्हणजे फोटो काढताना जसे काही तुझे डोळे बंदच होते. तू बघितलंच नाहीस ना फोटो? ताई अगं मी नाही काढलं. बर 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 ठीक आहे ठीक आहे. बघ दिसायला मुलगा तसा बरा आहे. हा ते स्वभाव चांगला असेल, थोडंफार शिक्षण झालेलं असेल त्याचं, तर जाऊन त्याच्या आईवडिलांना भेटून येतो ना मी. बाबा काय बाबा काय बाबा काय? खरंच जर तुझ्या याच्यावरती प्रेम असेल तर. बाबा नाही, माझं प्रेम वगैरे काही नाहीये त्याच्यावर. मला बघू दे ना कोणाचा फोटो द्या. अरे बापरे, अगं डोळ्यात पाणी येणं एवढं एवढं कसलं वाईट वाटतंय तुला? आणि एवढं घाबरतेस कशाला तू? घाबरतेस कशाला? अगं उलट मला तुझा खूप अभिमान वाटतोय. खरं सांगतो, काय देखणा मुलगा आहे. मग हरकत नाही. अगं वयाने एवढी लहान असताना सुद्धा इतका उत्तम जोडीदार निवडायची समज आहे तुला. खरंच अभिमान वाटतोय मला तुझा. हे बघ मी तुझ्या इच्छेविरुद्ध तुझं अजिबात लग्न लावून देणार नाही. खरंच इच्छा असेल, याच मुलाबरोबर तुला लग्न करायचं असेल तर हरकत नाही. म्हणजे काहीच हरकत नाहीये. कळतं का तुला? हा आकाश समीर हे बघ, तुम्ही बघा 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 किती देखणा मुलगा आहे बघा. राजबीड नाही अगदी. छान आहे काका चॉईस आबाची. आहे की नाही? बघ 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 तू बघ. खरंच छान आहे आभा. बघा बाई बाई. नाही नाही, ते तू काय शिकवलं ना मला. हँडसम. हा बाई आभा हँडसम आहे का? हँडसम बाई छान आहे, एकदम छान. करून टाकूया लग्न का ग? हा वृंदाताई बघ बघ ते पण दाखव. तू पण बघ. दाखव दे. बघ तू पण मुलाचा फोटो बघ. काय मुलगा निवडलाय पोरीने. बघ आहे ना. का बस देखणा आहे. मला पण बघू द्या, बघू दे, बघू दे. माकड. आई ग बाई. मुक्ताताई माकड. तू तू बाबा आकाश. बाबा तुम्ही सुद्धा या सगळ्यात सामील झाला. तुम्हाला नंतर बघते मी. बाबा अनुपमा.
अरे वा. हसायला घेतलंय म्हणजे जगायला घेतलं असणार नाही. हे काय आहे, माझं म्हणणं मनावर घेतलं ना की लोक सुखी होतात. खरंच होतात. आणि माझं माज नाही, रेकॉर्ड आहे. नाही असं नाही. माझी फाईल आणते. थँक्यू.